5 लाख भाकऱ्या, ठेचा, चटणी घेऊन बीडकरांचा मुंबईकडे मोर्चा। आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू असून आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झालेत। मात्र आंदोलकांच्या अन्न व निवाऱ्याच्या अडचणी लक्षात घेता बीड जिल्ह्यातील 50 गावातील ग्रामस्थांनी एक अनोखा पुढाकार घेतलाय। या ग्रामस्थांनी तब्बल 5 लाख भाकरी सोबत ठेचा, चटणी आणि लोणचं यांचं नियोजन करून एक ट्रक भरून मुंबईकडे रवाना केलाय। आंदोलनात सहभागी बांधवांना अन्नाची कमतरता भासू नये म्हणून ही सामाजिक बांधिलकीची चळवळ सुरू झाली आहे। आमचे बांधव उपोषणावर आहेत, त्यांना उपाशी आम्ही ठेवू शकत नाही। सरकारनं ऐकावं आणि आरक्षणाचा तोडगा काढावा असं एका गावकऱ्याचं म्हणणं आहे। मराठा समाजाच्या एकजुटीचं हे मोठं उदाहरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकात आणि चर्चेचं कारण ठरतंय। आज आमचे मराठा बांधव तिकडे पावसा पाण्यात बिना भाकरीचे तळमळत आहेत, त्याच्यामुळे आज आम्ही गावगावच्या भाकरी जमा करून त्यांना पुरवणार आणि रोज पाठवायला लागल्या तरी 72 आम्ही अशाच भाकरी त्यांना पुरवू। आणि सरकारला एकच सांगणं आहे की मराठा हे नाव भीक मागणारे नाहीये, मराठा हे नाव इतिहास घडवणार आहे। आमचा आजचा हा संघर्ष उद्याचा आमच्या लेकरांचं भविष्य घडवणार आहे। आणि फडणवीस साहेबांना एकच निवेदन आहे की त्यांनी तात्काळ या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं। तुम्ही लाडक्या बहिणीत ना तुम्ही होता। आम्ही भावाला हेच सांगू की त्यांचे जे दाजी आहेत ते पावसा पाण्यात उपाशी मरतायत तिथे, आणि तुम्ही जे हॉटेल वगैरे बंद केलेले आहेत त्यामुळे आज लाडक्या बहिणींना पहाटे 4 आणि 5 वाजता उठून भाकरी कराव्या लागतात। तर त्यांनी लाडक्या बहिणींचा, दाजीचा तर नाही, किमान बहिणींचा विचार करून आरक्षण द्यावं, का तर बहिणीचे लेकरं तरी चांगले मार्गी लागतील म्हणून। मी सुद्धा मुंबईला गेलो, मुंबईहून रात्री जेवणाची सोय होत नाही म्हणून इथं आलं। हे फडणवीस सरकार करतंय काय? फडणवीस सरकारने जे हाल मराठीचे केलेत हे महाराष्ट्रामध्ये आलं, त्या फडणवीसचे हाल केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही। मराठा बांधवाचे जेवढे बळी जाते ते सगळ्याचे आरोप हे फडणवीसवर पुन्हा दाखल झाला पाहिजे। 302चा जे मटर 302चा असतो ते फडणवीसवर जे मराठा बांधवाचा बळी जाईल त्याला सर्वस्व हे फडणवीसचा महत्त्व राहील। आम्ही आज जे काही मराठा बांधवाला खाण्याची राहण्याची सोय लागती ते आम्ही भाकरी चालली, चटणी चालली, ठेचा चाललाय, कांदे चालले, लिंबू चालले, हातऱ्या पांघराच्या कमीची असेल ते सुद्धा चाललेलं आहे। हे मराठा बांधवाला मुंबईमध्ये आमच्या ग्रामीण भागातून काही कमी पडणार नाही। आज आमच्या परिसरातल्या 50 गावातल्या भाकरी इथं पोहोचलेल्या आहेत भडंगवाडी गावामध्ये, आणि 5 लाख भाकरीचे नियोजन झालेलं आहे आणि हे मुंबईला रवाना करणार आहेत हे सगळे बांधव आमचे। आणि जर आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर हे महिला भगिनी घेऊन आम्ही तिथे सरकारी ऑफिसाच्या समोर जाऊन चुली घालून त्यांना भाकरी खाऊ घालू आमच्या लोकांना आम्ही, पण मागे हटणार नाही। तुम्ही बोला। आज पिकअप नाही, ट्रक घेऊन चाललोय।